या हे तोरण आहे. हा 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 ओके. कसे हे तोरण? 400. और ये गिरता नहीं है, पडणार नाही. हे बघा, हे धान्याचं तोरण आहे आणि इथं मस्त असा खोपा आहे छान चिमणीचा आणि हे 400 रुपयाला आहे. खूपच सुंदर आहे बघा. तर मी इथे आता आलेली आहे महालक्ष्मी सरसला, वाशी सिडको एक्झिबिशन. एवढं मोठं एक्झिबिशन लागलेलं आहे 14 डिसेंबरपासून ते 25 डिसेंबरपर्यंत आणि वेळ सकाळची 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आणि जर खाण्याचं म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर इकडे मी तुम्हाला मगाशीच दाखवलं की पूर्ण अगदी म्हणजे खाऊ गल्लीच आहे. इथे पूर्ण एक खाऊ गल्लीचा एक वेगळाच भाग तयार केलेला आहे आणि तो आपण नंतर कव्हर करूया. कारण आतमध्ये एवढं मोठं एक्झिबिशन आहे ना, मला तर वाटतं की कदाचित हा 1 तासाच्या वरती जाईल. परंतु मी तुम्हाला थोडक्यात हे दाखवायचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्ही स्वतः इथे येताल आणि ह्या गोष्टीचा आस्वाद घेताल. चला तर आपण सुरुवात. पूर्ण AC हॉल आहे, एकदम थंडगार चिल्ड. आणि हे बघा, अगदी फ्रंटलाच तुम्हाला मस्त असतं कार्पेटपासून सुरुवात होते आणि वेगवेगळ्या विभागातून ही लोक आलेली आहेत. आता हे बघा, हिंगोली, धाराशिव असं तिकडे लिहिले, जम्मू काश्मीर तिकडे लिहिले, पश्चिम बंगाल. आणि आपण आता ह्या एक एक स्टॉल पटापट कवर करूया. इकडे काय, टॅरो अँड वास्तू कन्सल्टंट. ओके. काय प्राइस है कार्पेट की? ये वाला मैम 3500 से स्टार्टिंग है. 3500 से. तो ये तो बड़ा है. ये 5x7 का बहुत सारे कलेक्शन है, बहुत सारे क्वालिटी है. अच्छा. इसमें अलग अलग डिजाइन है, अलग अलग इंडियन प्रिंट है, आपको इम्पोर्टेड भी आएगा. बस बस सब मत निकालिए. खूप व्हरायटीज आहे. तुम्ही बघता इथे केवढे तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील. इन सबकी रेंज एक ही है या अलग अलग है? स्टार्टिंग रेट है. स्टार्टिंग 3500 रुपये आहे. आणि उसकी क्या है? हाँ 3200 4x6 चा. ओके. ह्याच्यात पण बघा किती कलर्स आहेत, भरपूर कलर्स आहेत. और ये 3x5 ये कितने? ये 2200 रुपये का. 2200 रुपये. आणि ह्यामध्ये पण भरपूर तुम्हाला कलर भेटेल. सॉरी. इसमें कलर. ओके. आणि इसमें हमको डिस्काउंट मिलने वाला है? डिस्काउंट मिलेगा. ओके. हां, तर चला, तर आपण हे कार्पेटचं बघा कवर केलं. भरपूर भरमसाठ असे कलर्स तुम्हाला भेटतील आणि प्लस तुम्हाला डिस्काउंटही भेटेल. ओके. चला, आता इकडे काय आहे, गावठी लसूण. भाऊ कसं आहे लसूण? 250 काय? अर्धा किलो. गावठी आहे का? गावठी. ओके. हे सगळे गावठी येते बघा. चांगली होते, पोट साफ होतं, एनर्जी येते, ज्यूस बनतो. काय आहे काय? गन्ना इमली चटणी. पहिले तुम्ही टेस्ट करा. एक मिनिट. कसली चटणी आहे? गन्ना इमली चटणी. जैविक शेतीतील उसाचा रस, त्याच्यानंतर चिंच, 12 प्रकारचे जैविक मसाले, जैविक पद्धतीने बनवलेला आहे. हां, तर हे बघा, हिंगोलीवरून आलेली लोक आहेत. ही हळद कशी आहे भाऊ? ही हळद 200 रुपयाला अर्धा आहे, 400 रुपयाला किलो आहे. 200 रुपये अर्धा, 400 रुपये किलो. आणि ही गाव आपली ह्याला काय म्हणतात? काळी हळद आहे, ब्लॅक टर्मरिक आहे.
ही कुठं मिळत नाही सरासरी. सर्व रोगावर उपचार आहे, पूजेला वापरल्या जाते. जे वेगवेगळे कारण आहे, तुम्हाला ऑनलाईन मध्ये सर्व माहिती आहे. काळी हळद काळी मी तर पहिल्यांदाच ऐकते. ब्लॅक टर्न मध्ये काय आहे. अच्छा, ही कशी? त्याच्यानं माझ्याकडे कस्तुरी हळद पावडर आहे. नाही मला पहिले ही सांगा ना, ही कशी? ही 2000 रुपये किलो आहे, म्हणजे 50 ग्राम 100 रुपयाला आहे. 50 ग्राम 100 रुपये. कुठं मिळत नाही. आणि ही हळद नॉर्मल हळद आहे, ही 50 रुपयाला पाव किलो आहे. 50 रुपयाला ही पाव. कस्तुरी हळद आहे माझ्याकडे. कस्तुरी हळद? ही कस्तुरी अशी असते हळद. हा, तिचं हे पावडर बनलेलं आहे. तर ही हळद फेस पॅकला वगैरे सगळे स्किनचे प्रॉब्लेम त्यासाठी वापरल्या जाते. आणि ही हळद हे 50 रुपयाचं पॉकेट आहे. ओके. आणि तीळ हा तीळ, हा जैविक तीळ आहे, ऑर्गॅनिक तीळ आहे आणि साफ केलेलं आहे एकदम. 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो. ओके, अच्छा. आणि त्या व्यतिरिक्त मूग, पिवळा मूग. हा पिवळा मूग तुम्हाला बाजारामध्ये कुठे मिळणार नाही. जैविक शेतीला पिवळा मूग आहे. पिवळा मूग मी पण पाहिला नव्हता. तो पिवळा मूग पण माझा आहे. अच्छा, म्हणजे बघा सगळे गावठी पदार्थ तुम्हाला इथे भेटतील. काकवी. हा, आता गुळ माझा संपलाय, गुळ उद्या येईल माझा. उद्या येईल. सगळं लगेच संपला तो. ओके. म्हणजे थोडक्यात काय सगळे ऑल पदार्थ तुमच्याकडे आहेत. जे आहे ते सुभाष पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या तंत्रज्ञानामध्ये जे जैविक शेती होते, त्या जैविक शेतीमध्ये सर्व उत्पादन आहेत. ओके ओके ओके, थँक्यू. चला आपण नेक्स्ट. हे काय पेढे? कंदी पेढे म्हणजे सातारकडचे का तुम्ही? उस्मानाबाद. ओके. आणि कसे हे पेढे? 200 रुपये पाव. 200 रुपये पाव म्हणजे पाव आहे. ते स्वतःच बघा इथे करतायत सुद्धा असे. आणि ह्याला काय म्हणतात तो? सांडगे. कसे? 200 रुपये. तेल कसं आहे? लाकडी घाण्याचं तेल आहे. कसं आहे? शेंगदाणा 400 रुपये. शेंगदाण्याचं आहे का? सूर्यफूल आहे, करडई आहे. 400 रुपये काय? 1 लिटर. इकडे मगाशीच आपण बघितलं, ज्यांना टॅरो विषयी काही आपलं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा आहे. इकडे बेडशीट्स आहे. इकडे सुंदर सुंदर असे साडी प्लस ड्रेस मटेरियल सुद्धा. वा. ओके, हे जम्मू काश्मीरचं कलेक्शन आहे. इकडचं कोण आहे? अच्छा, तुम्ही जेवताय. ओके, रिलॅक्स. कसे आहेत टॉप? 250. तर इथे बघा हे 250 रुपयाचे टॉप्स आहे आणि तुम्हाला वेगवेगळे कलर्स भेटून जातील. चला पुढे जाऊया आपण. एवढं मोठं कलेक्शन आहे ना, मी काय सांगू. हे सगळं कव्हर करायला ना मला 2 तास सुद्धा कमी पडतील. अशा सुंदर सुंदर बॅग्स पण तुम्हाला इथं पाहायला मिळतील. काय काय रेंज आहे यांची? 750. ए हाय, ए छोटू, क्या नाम है तुम्हारा? दीपिका. अच्छा. और इधर तुम्हारे कौन? पापा किधर है? सुंदर है ना, छान मस्त पैकी. अच्छा, आप हो इधर. ओके. क्या रेंज है इसकी? मुझे नहीं पता था. ये भी आप ही का है क्या? ओके. ये कुशन्स, पिलो कवर्स? कुशन्स कवर है. हाँ वही कुशन्स. 16 का साइज है, कुशन्स कवर है, एम्ब्रॉयडरी में कसी. क्या प्राइस क्या है? ये 800 जोड़ी ना? 5 पीस का सेट आएगा. अच्छा, सेट 5 पीस का आएगा 800 रुपये. 5 पीस 800 रुपयाला आहे. मग ठीक है. लेते हो जरी वर्क में. ये जरी वर्क है. इसमें डिस्काउंट दे के 1200 रुपये 5 है. 300 रुपये डिस्काउंट दे दिया पहले. 1500 का सेट था. इधर देखिए मैम, इधर है ना, आपको अच्छी तरह साफ. हाँ 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 हाँ. ओके. हा बघा 1500 रुपयाचे 5 पीस, पण त्यांनी डिस्काउंट केले 1200 रुपयाला. 300 रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे आणि 5 पीस तुम्हाला हे कुशन्सचे भेटतील. भैया ये क्या है? ये कुशन्स कवर ही है. ये देखो डाइनिंग रनर है. वॉल पे भी लगा सकते हो आप इसको. ये 1500 का पीस है. ये भी 1200 का है.
1500 का 1200 में। हाँ, डिस्काउंट करके डिस्काउंट करके ये 1000 का है तो हम इसको 800 रुपए में दे रहे हैं। 1000 का 800 रुपए में। ये 2000 का है तो इसके अंदर 200 रुपए डिस्काउंट दे दिया। 1000 का 800 में? नहीं, इसका 1800 रुपए। 1800? हाँ, 2000 का है लेकिन 1800 का 1600 हो गया है ना? हाँ। ये भी सेम रेट का है। सेम? हाँ, डिस्काउंट करके ऑलरेडी त्यांनी डिस्काउंट दिलेले आहेत। सोफा कवर पण आहे। सोफा कवर 2000 का, उसमें भी 400 रुपए डिस्काउंट है। ओके। सब और वो कुशंस? कुशंस कवर है मैम, वो 1200 का सेट है लेकिन वो 1000 रुपए में कर दिया। 1000 रुपए में 5 पीस? 5 पीस, पूरा हँडमेड काम आएगा। हँडमेड काम, ठीक आहे। तर बघा इथे तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळतील, हवे तेवढे डिझाईन्स तुम्हाला मिळतील। आणि राजस्थान से आए हो आप? राजस्थान में। ओके। दीवान सेट 2500 का है लेकिन 2200 रुपए, 300 रुपए डिस्काउंट उसमें है। 2500 का 2200 में पूरा सेट। दो ब्लोड कवर है और एक चद्दर आएगा। 8 पीस का सेट है। 8 पीस का सेट। ये ऐसे ही ना? डबल बेड। ये डबल बेड है ये। डबल बेड कैसे? ये 3000 का पीस है लेकिन इसका 2200 रुपए। पूरा वर्क केलेलं काम आहे। ये वर्क में वॉशेबल आहे? वॉशेबल है। अगर कलर जाता है पैसा वापिस है कस्टमर को। अच्छा, बघा ते म्हणताय जर कलर गेला तर पैसे वापस। राजस्थान वरून आलेली लोक आहेत। हे बघा चामुंडा माता राजस्थान समूह। वाव, चलो ठीक आहे। थँक्यू। हां, इकडे तुम्हाला मातीची भांडी पाहायला भेटतील। ज्यांना मातीच्या भांडी घ्यायची असतात त्यांच्यामध्ये जेवण शिजवायचं असतं तर तो देखील इथे प्लॅटफॉर्म आहे। सातारावरून आलेली लोक आहेत ही बघा। स्टॉल नंबर आहे 268। आता हे बघा, हे वर्धावरून आलेले आहेत, ज्याचा स्टॉल नंबर 266 आहे। आणि महिला क्रांती प्रभाग संघ अल्लीपूर वर्धा। ओके। बाहुली आणि मातीचे फळ, हे सगळे मातीचे आहे। काय प्राइस आहे? 30 ला एक आहे, 300 ला 12 पीस दिले। म्हणजे हे सगळे टोटल 12 पीस आहे? जास्त आहे। मग जर सगळ्यातले एक पीस जर घ्यायचा असेल तर आम्ही 300 ला, म्हणजे 30 रुपये प्रमाणे 300 ला 60 ला 12 पीस होतात, त्यावर 60 रुपये डिस्काउंट दिले आहेत। 12 पीस वर 60 रुपये। ओके, अच्छा। हे बघा सगळं मातीचं आहे। वांगी छान आहे ना सजावटीसाठी? सजावटीसाठी खूप छान आहे। आणि छोट्या मुलांना प्रोजेक्टसाठी वगैरे। वा, प्रोजेक्टसाठी सुद्धा ओळख व्हावी म्हणून त्यासाठी। बरोबर। पेरू आहे, हे सीताफळ आहे ना? सीताफळ अगदी हुबेहूब आहे, लगेच ओळखू शकतो आपण। हे डाळिंब आहे बघा, केळ, कैरी, आंबा। अच्छा, तर हे मातीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत। आणि इकडे तुम्हाला बाहुल्या आणि हे काय, हे लाकडीचं आहे ना? मातीचे आणि लाकडी बनवलेले आहेत ते 12 बलुतेदार। त्यांची प्राइस इथे दिले 200 रुपये। इकडे काय बघूया आपण। हे कुठून आलेले आहेत? महिला बचत गटच आहे। परभणीवरून आलेले आहे माऊली। आणि यांच्याकडे काय आहे तर सगळं काळा मसाला आहे। काळा मसाला कसा आहे हा? 100 रुपयाला। 100 रुपये 250 ग्राम। हळद कशी? 250 ग्राम 100 रुपयाला। 250 ग्राम 100 रुपये। हे ह्याला काय म्हणतात? याला बाजरीची खारवडी म्हणतात। थांबा, याला बाजरीची खारवडी। ओके। आणि हे काय म्हणजे भाजीसाठी असतं की कशासाठी? हे भाजीसाठी सांडगा आहे। ओके, हां 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 हां, सांडगे भाजीसाठी। चवळी कशी आहे? चवळी 100 रुपयाला पॅकेट आहे। 100 रुपयाला पॅकेट। किलो 100 रुपये किलो? नाही, तेच मी म्हणते। अर्धा किलो गावठी चवळी। ओके, ठीक आहे, थँक्यू।
हे आहे आंबेगाववरून ही लोक आलेली आहेत आणि मधचं प्रोडक्ट आहे यांच्याकडे. मध 50 रुपयाला 50 ग्रॅम आहे आणि पी पोलन आणि मध घरी पाठवतो ना, ऑल इंडिया सगळीकडे सर्व्हिस आहे. आणि इकडे तुम्हाला आपले छान छान असे पर्सेस भेटतील, तोरण भेटेल. तोरणची काय प्राइस आहे? 350 रुपये. बघा आता संक्रांत जवळ येते तर त्यासाठी मस्त असं तोरण आहे. रेंज कुठपासून आहे? माझ्या पर्सची का? म्हणजे यांची तोरणांची स्वतः बनवलेले आहेत मॅडम, त्यामुळे मी काय केलं कटपीस पासून बनवले म्हणून सगळ्यांची मी 350 लावली. ओके. एकदम रेशीम खान असेल ते आता माझ्याकडे शिल्लकच राहिले नाही, ते 550 होते. अच्छा अच्छा, ठीक आहे. पण 350 पासून वॉशेबल आहे आणि त्यांनी स्वतः तयार केलेले आहेत. आणि हे बघा छान छान असे प्रोडक्ट आहेत. हे छोटे छोटे पाऊच पण आहेत. हे कसे? 30 रुपये. 10 रुपयाचं कुठलं आहे? 10 रुपयाचा छोटा आहे बघा. हे का? नाही, 20 रुपयाचं आहे. हे 10 रुपयाचं आहे. हां, म्हणजे आता जसं आता हे मार्गशीर्षमध्ये मुलींना काहीतरी द्यायचं असतं तर तुम्ही हे बघा, हा ऑप्शन मस्त आहे. 10-20 रुपयापासून सुरुवात होते आणि हे 50 रुपये, 50 ते 150 रुपये. ओके, ठीक आहे. चला, हे काय? पापड आहेत मोरिंगा ड्रमस्टिक. पापड? हो, महाराष्ट्र राज्य. कसे आहेत? 100ला पॅकेट आहे. 100ला पॅकेट आहे का हे? ओके. महाराष्ट्र. कुठून आलाय तुम्ही? पुणे जिल्ह्यात. पुण्यातून आले का? अरे वा, पुणेरी. आम्ही पण पुणेकर. चला, इकडे बघा रत्नागिरीवरून ही लोक आलेली आहेत. मालवणी मसाला. आपण मालवणी मसाल्याची प्राइस काढूया. हे बघा, इथे काळा मसाला आहे, बेडगी पावडर आहे, कोल्हापुरी कांदा लसूण आहे, गरम मसाला आहे, कांदा खोबऱ्याचं. हे प्राइस दिली आहे ना? 700 रुपये किलो. अच्छा, मग काळा मसाला कसा? 700 रुपये किलो. मग आपला आगरी मसाला? आगरी मसाला पण 700 रुपये किलो. अच्छा, एकच रेट ठेवलाय का तुम्ही? फक्त धना पावडर आहे आणि धना पावडर आहे, गोडा मसाला आहे, त्यांची रेंज कमी आहे. त्यांची रेंज कमी आहे का? ओके, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त बघा वेगवेगळ्या प्रकारचे मोदकाचं पीठ, नाचणीचं पीठ, बाजरीचं पीठ, हे सगळं त्यानं तुम्हाला भेटून जाईल. डांगर कुळीत, बरोबर. हा, रत्नागिरीहून आलेली आहे. ठीक आहे. ठाणा साड्याचं कलेक्शन आहे. ही साडी आहे ना? क्या प्राइस है? किती? 1850. कॉटन आहे. हे बघा केवढा मोठं एक्झिबिशन लागलंय. प्रदर्शन, भव्य असं प्रदर्शन आहे. मग आम्ही कुठले कुठले स्टॉल कव्हर करू. आणि मुख्य म्हणजे ना ह्याच्यात खासियत अशी आहे की हे वेगवेगळ्या विभागातले, जसं का ते बीडवरून आलेली आहेत आणि आपलं गावठी प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत. हे मोठं खासियत आहे. आणि मुखवास आहे ना, कसा आहे? 100 रुपये. पापड कसे आहेत? 180. इसकी काय प्राइस आहे? 150 रुपये मॅडम. हे 200. हां, बस. बनवलेले घरी तयार केलेले. तुम्ही स्वतः प्रोडक्ट केलेले आहेत. अच्छा, म्हणजे सांगलीला तुमचं कारखाना आहे. ओके, 150 रुपये. छान आहे. आणि टिकायला वगैरे चप्पल चांगले. बरं, ह्याला शिवायला लागेल? नाही, शिवायला नाही लागणार. हां, आणि ही 200. ही 200ची रेंज आहे. जेंट्स पण आहे 250 रुपये आणि इकडची 200 रुपये. ओके, चप्पल टिकायला वगैरे चांगला, रिझल्ट चांगला. हां, ठीक आहे. सगळ्यामध्ये खोबरं, हे कांदा मसाला. आजी कुठून आलात? बीडवरून आला आम्ही. बीडवरून. आणि काय आहे? काळा मसाला. काळा मसाला तो कसा आहे? 60 रुपये. 60 रुपये किती? पाव.
पाव. ब्रँड हे काय आपलं लाल तिखट कसं? 100 रुपये पाव. ओके ठीक आहे, छान आहे. ते बघा त्यांनी तिथं ठेवलेले पण आहे काळा मसाला, हळद, हे ते. काय म्हणताय? बाजरीची खरवडी. भाजीसाठी असते. मग हे कशासाठी? ओके अच्छा ठीक आहे आजी, चला थँक्यू. आता नेक्स्ट स्टॉल आहे बघा गडचिरोली. वाव, तुम्ही गडचिरोलीवरून आलेले आहात. चला, काय बनवलेले? हाताने बनवलेली हळद. कुठे आहे ती? ओके, गडचिरोलीच्या महिला. कशा आहेत? हळदीचं काय प्राइस आहे? 50 रुपये पाव. ओके 50 रुपये पाव. आणि हे कडधान्य अर्धा किलो 100 रुपये. गावठी आहेत ना, गावचे. ते खरं तर हे बघा, हे असे प्रोडक्ट आहेत ना, भेटत नाहीये. आणि ही ते खास त्याची अगदी मस्त मूग. हे किती आहे? 90 रुपये लिहिलंय. ओके छान. ओके, इकडे अगरबत्तीचा स्टॉल आहे बघा. नागपूरवरून आलेली आहेत. वेगवेगळे अगरबत्तीस, वेगवेगळे फ्लेवरचे, फ्रेग्रन्सचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि हे काय? मसालाच, सगळं मसाल्याचेच प्रोडक्ट आहेत इथे. ओके, तेलंगणाची खासियत साडी. वाव, काय प्राइस आहे याची? 2200. तेलंगाना. आणि ये साड़ी है ना? ये साड़ी है. इसकी क्या रेंज है? 1200 प्योर कॉटन. ये बघा, मस्त साड़ी है ना ही, एकदम सॉफ्ट लग रहा है मुझे. 1200 पर्यंत आहे बघा. जालनावरून आलाय तुम्ही? ही चणा डाळ आहे ना? अच्छा ओके सॉरी. ही तूर डाळ आहे, बिन पॉलिशची आहे. काय रेंज आहे? काय रेट काय? अर्धा किलो 150 रुपये. म्हणजे प्युअर आहे, हिला पॉलिश नाही आहे. अगदी ती जशी शेतातून आली आहे आणि तशीच तुमच्या पुढे आलेली आहे. मेथीचे लाडू आहेत. ओके अच्छा, तुमचं गावठी प्रोडक्ट मला दाखवा जास्त करून. काय अजून काय आहे? गुळ नाही, मेथीचेच आहे ना. काजू, अच्छा ते लाडूच सांगताय हो. आणि बनवलेले उडदाचे, आपले उडदाचे असे टाकायचे, याची भाजी बनवायची काळ्या मसाल्यात, कांदा बिंदा टाकून ह्याचे. छान लागते. हे पाण्यात पहिले भिजवायचे? नाही ते फोडायचे, तेलात भाजायचे आणि मग तिखट मीठ टाकायचं आणि पाणी सोडायचं, बस द्यायचं. मस्त. अच्छा एकदम मस्त लागते. आणि याची काय प्राइस आहे? याची 50 रुपये. 50 रुपये. हे काय आहे? सांडगे बाजरीचे. काफी वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत जे माहिती पण नव्हते. थँक्यू. अमरावती. काय म्हणताय? अच्छा, तुमचं काय? तुम्ही बुलढाण्यावरून आलेले आहात. ओके, हळद कशी आहे? 300 रुपये किलो. प्युअर हळद आहे. हा कुठला मसाला? गरम मसाला. तो कसा? 800 रुपये किलो. मग हे क्रांती मसाले जे बुलढाण्यावरून आलेले आहेत. आणि ह्यांचं पण हे हळदी प्रोडक्ट. हे तीच हळद आहे ना? मग तेच ना. मिरची, कांदा, लसूण मसाला. ओके ठीक आहे, हे घेतलं मी सगळं. हे घेतलं. चला थँक्यू.
शेवयाची. अमरावती शेवया. कशा आहे शेवया? 200 रुपये किलो आहे मॅडम. 200 रुपये किलो. याच्यामध्ये फ्लेवरच्या पण आहे. फ्लेवरचे म्हणजे? मँगो फ्लेवर आहे, ओके. फ्लेवर आहे, हां. बीटचा फ्लेवर आहे, पायनॅपल फ्लेवर. आणि रेट सेमच आहे? सेमच आहे. 200 रुपये किलो. वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेव. अच्छा, इथं ठेवले ना. हां, या बीटच्या आहे. बीटच्या शेवया आहे. पायनॅपल आणि मँगो संपले मॅडम, आम्ही बोलवले आहे. ह्या पालक आणि कुठलं संपलं म्हणालात? पायनॅपल आणि मँगो. ते येतीलच ना, अजून 5 दिवस पडले. ओके. कोल्हापुरी चप्पल. तोरण आहे ते. फ्रॉक कसे आहे? अच्छा, हे बाहेर गेलेत काय? दुसऱ्यांचा आहे. छान छोटे छोटे फ्रॉक्स मस्त आहेत अगदी. खणाचे फ्रॉक्स आहेत. यांचा स्टॉल नंबर बघा 176 आहे आणि तुम्ही हे बघू शकता. आणि इकडे बघा छान असं बाळाला. हे कसं आहे हो पूर्ण सेट? 900 रुपये. तेलंगणा. श्रीकृष्ण महिला बचत गट कोल्हापूर नरसोबाची वाडी. कसे आहेत पेढे? 150 रुपये पाव किलो. हे कुठून आले? लातूर. हे काळे तिळ कसे हो? 80 रुपये. हे किती आहे पण? पाव किलो 80 रुपये. मोहरी 50 रुपये पाव. तीळ कसे? 70 रुपये पाव. ह्याला काय म्हणतात? अळशी कशी आहे? 50 रुपये पाव. ओके, ठीक आहे. हां, हे घेतलं मी. जळगाव. काय प्राइस आहे? 100 रुपयाला आहे. 100 रुपये. 3 तास चालेल. हा 150 रुपयाला आहे. 150 रुपये. 6 तास चालेल. हा 450 आहे. हा 450. 2 दिवस चालेल. 2 दिवस चालेल. तांब्याची बॉटल 700 रुपये. ग्लास हवा असेल तर 200 रुपये. आणि हनुमान कसे? हनुमान 1100. बसलेले मूर्ती 1100ला. बॉटल केवढ्याला आहे? 800ला आहे. 1100ला आहे बसलेले. कुठलं बॉटल? 700 रुपये. ओके. आणि बसलेली 1100ला. बरोबर ना? म्हणजे हरवला नाही, खाली पडला ते नाही ना. हरवला नाही आहे. हत्ती कसे आहे तो आपले? 1100ला जोडी. आणि ती लहान 500 रुपयाला. ही का? ही 500ला जोडी आहे. तुम्ही कुठून आलात? आम्ही नागपूर. नागपूरचं आहे. चिक्की स्पेशालिस्ट. आणि कोणकोणते फ्लेवर्स आहेत? ती तिळाची आहे. तिळाची चिक्की. खोबरं खोबरं किसायची. पण खोबरंच फक्त आहे त्याच्यात? नाही, गूळ आणि खोबरं. गूळ आणि खोबरं. ऑर्गॅनिक गूळ आहे. हे शेंगदाणा. आणि ही जवस. प्राइस काय आहे? 100 रुपये पाव आहे म्हणून. कुठली पण? 100 रुपये पाव. 400 रुपये किलो. ही अशी एक बाहेर काढा ना, मोठा तुकडा काढा. म्हणजे मला फक्त दाखवायला हे ॲक्च्युअली दिसताना ते कसं दिसतंय. ही बघा अशी. हा गावठी गूळ वापरून केलेली आहे या चिक्की. आणि याचा स्वाद पण खूप छान आहे. मोहाची
यांचे रेट वेगवेगळे आहेत बघा, 1000, 500, 1500 असे यांची प्राइस आहे. खूपच सुंदर डिझाईन आहे बघा, खूप छान आहे. अगदी शोपीस म्हणून खूप छान वाटतंय ते, म्हणून मी ह्याची प्राइस काढली आणि कमी होईल. आता तुम्हाला गावठी तूप हवं असेल तर जळगावचा हा एक एक्झिबिशन जो 186 हा त्यांचा स्टॉल नंबर आहे. पूर्ण प्युअर असं गाईचं तूप. कसं किलो आहे विचारूया का? तूप कसं किलो आहे? 1500 रुपये लिटर. हां, 1500 रुपये. कोल्हापुरी चपला कशा आहेत? 350 पासून मॅडम लेडीजच्या स्टार्ट आहे. 350 लेडीजच्या स्टार्ट आहे आणि जेंट्स मध्ये 700-800 पासून 700-800 पासून प्युअर कोल्हापुरी चप्पल. चला नेक्स्ट बघूया आपण. धाराशिवचा स्टॉल आहे, 184चा स्टॉल नंबर आहे. आणि इकडे तुम्हाला वेगवेगळे पांडुरंग, विठू माऊली, श्री स्वामी समर्थ, वटवृक्ष, परत शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी असे म्हणजे छान छान असे तुम्हाला. परत मार्गशीर्षांमधले आई महालक्ष्मीचं ते मुकुट असतं ते सगळं तुम्हाला भेटून जाईल, अगदी मोठ्यापासून छोट्यापर्यंत. आता मी प्राईस नाही काढू शकत आहे कारण तुम्ही बघताय किती गर्दी आहे. हां चला तिकडे बघा ना, ती विठू माऊलीची मूर्ती आपलं खूपच छान आहे. तर इथून बघा आपण तिकडून एंट्री केली आणि इकडून पण एक्झिट आहे. आणि त्याशिवाय मी आत्ताशी फक्त हा एकच भाग कवर केला. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की हा एक भाग मला कवर करायचा आहे, तो एक भाग कवर करायचा आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व प्रिय ग्राहकांचं मनपूर्वक स्वागत. कसे? आपल्या 900 सेम प्राइस की अलग अलग? विक्रीसाठी उपलब्ध आहे. सुंदर डिझाईन आहे. अष्टभुजा स्वयंसहायता महिला समूह जळगाव, स्टॉल क्रमांक 141. या स्टॉलवर उपलब्ध आहे कुरकुरीत भाजणी चकली, विविध प्रकारचं आपल्याला खरेदी करता येईल असं एकमेव आणि एकमेव ठिकाण म्हणजे अष्टभुजा स्वयंसहायता महिला समूह जळगाव, स्टॉल क्रमांक 141. कांबळ म्हणतात ना? घोंगडी. घोंगडी काय प्राइस आहे? 750. ही म्हणजे छोटी आहे की मोठी आहे? छोटी 750 रुपये. आणि ही पण घोंगडीच आहे, मोठी आहे बस. ओके, मोठीची काय प्राइस आहे? 1200. ओके, हे बघा हे इकडून आले, जालनावरून आलेली आहे घोंगडी. लोकरीची गादी, उशी असे सगळं तुम्हाला भेटेल. कानटोपी पण आहे. 103 क्रमांकाचा स्टॉल आहे धनश्री स्वयंसहायता महिला समूह भंडारा. या स्टॉलला आपण अवश्य भेट द्या व तेथून मोहरी लाडू, ड्रायफ्रूट लाडू, शुद्ध गाईचे दूध आणि ब्लॅक राईस आपण नक्की खरेदी करू शकता. स्टॉल क्रमांक 103 धनश्री समूह भंडारा. वो व्हाइट साड़ी की क्या प्राइस है? 12,000 प्योर सिल्क. रोस्टेड काजू, मसाला काजू, भक्ती स्वयंसहायता महिला समूह रत्नागिरी, भक्ती स्वयं सहायता महिला समूह देगाव. दापोलीकडचे आहात का? काजू स्पेशालिस्ट. काजू कसं? 900 रुपये. 900 रुपये केजी. हे 1100 रुपये केजी. त्याशिवाय इथे भंडारावरून आलेले हे तूप आहे ना? तूप कसं आहे? 1200 रुपये किलो तूप आहे.
पापडचे सगळीकडे भरपूर आहे बाबा. काय पुणे, अरे वा पुणे. हा कुठला मसाला आहे? हा काळा मसाला. कसा आहे? हा 200 रुपये पाव. 200 रुपये पाव काळा मसाला. चला काय प्राइस आहे जी? 2000. तो छोटा वाला 1000 रुपीज. 600. 600 रुपयापासून स्टार्ट आहे. परत गडचिरोलीचा स्टॉल आपल्याला भेटतोय. मनुके कसे आहे? मनुकेच आहेत ना? मी मनुके समजते. काय 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 माहिती, मी कधी पाहिलं नाही. हे 150 रुपये. हे ना ते हे पण हे काय खायचं असतं ना? ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. उत्तराखंड. एक ना, तो फिर ये बड़ा वाला 250 एक. ड्रेस मटेरियल है ना? अलग अलग प्राइस है ना? उत्तराखंडावरून आलेले आहे ती बघा. ड्रेस मटेरियल स्टार्टिंग कहाँ से? 1500 से 1500 रुपयापासून स्टार्टिंग आहे. कॉटन आहे? काय प्राइस आहे? हा थोडा वेगळा आहे. तेच मी म्हणलं. सॉरी, हा आपला प्रॉपर कॉटन आहे. हां हे कॉटन आहे. प्राइस काय पण? 500. म्हणजे कुठलंही घ्या. अच्छा, कुठलंही शर्ट घ्या. बरं साईज वाईज 500 आहे? हां, साईज वाईज 500, कलर वाईज 500. हां, म्हणजे काय काय वाटतं साईज मोठी असेल तर प्राइस वाढली, तसं नाही आहे. तर कुठलाही शर्ट घ्या 500 स्मॉलपासून XL पर्यंत. बिल काय प्राइस आहे ताई याची? मॅडम 100 रुपये. 100 मोठा? 200 पलीकडचा 300. हा 200 आणि हा 300. $750 ओनली टॉप आहे ना? टॉप आहे. हे काय सगळं
हँडवर्कचं काम केलेलं आहे ना तो. 750 फिक्स रेट. फिक्स रेट. हाँ 100 रुपये. कसे टॉप आहेत ते भाऊ? 550, 650, 500, 550 पासून. आणि शॉर्ट 450. मावा केक. वो बेडशीट है ना? क्या है? वॉल हैंगिंग है, बेड कवर भी है. वॉल हैंगिंग है. अच्छा, क्या प्राइस है? 4000 रुपये का. 4000. वॉल हँगिंग पेंटिंग आहे खूप. म्हणजे आपण भिंतीला जसं पेंटिंग कसंही करतो. और इसकी क्या प्राइस है? 3500 रुपये. कशीदा. हां, बॅक साईड नाही बॅक साईडला बघा हे असं आहे. 3500 रुपये. वॉशेबल आहे. ते कसे? हां 250 रुपये किलो. बिन पॉलिशचे आहेत ना? पॉलिश नाही. हां. आणि ही तुरडा 250 रुपये. असं पॅकेजच देता का तुम्ही? एवढंच राहिले? संपले पण येणार असतील ना? अजून 5 दिवस आहे. चला लवकर घाई करा. त्यांच्यावर एकच पॅकेज राहिलेलं आहे. हे कसे आहेत? 40 रुपीज. ये छोटा वाला 30 रुपीज. ये अच्छा, ये ऐसा है क्या? क्या प्राइस है? आप खुद करते हो? इसे जरा दिखा सकते हैं? यस. आपने ये अभी क्या बनाया? शोपीस. संगीत करतायत स्वतःहून. बघा हँग केलेले आहे ते. हे कशासाठी आहे? हां अच्छा. काय प्राइस आहे? 350. हिचा गणपती. अरे वा, हे छान आहे. हे कसं आहे? 220. हे तुम्ही काय करताय? अळशी. कशी अळशी? 100 रुपयाला पाव. है ना? पाव किलो. 300 रुपये. 300 रुपये किलो. हे छान आहे, मस्त आहे. हळदी कुंकवाचं आहे. हां घरगुती आहे. हे पण हळदी कुंकवाचंच आहे ना? हे कसं? 220 रुपये. छान प्रोडक्ट आणलेले आहे तुम्ही. हे काय? ओके ओके ओके. हां आपलं काय ते बडीशेप वगैरे ठेवायचं असेल तर ते आहे. आणि हे किचन कसे आहेत? 120 रुपये. हीच ती अळशी ना? अच्छा ही भाजलेली आहे. ओके.
असू दे ठीक आहे. ओके चला, तर ही बघा चंद्रपूरवरून ही लोक आलेली आहेत. अगदी शेतातलं ओरिजिनल प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. नक्की विजिट करा. स्टॉल नंबर आहे 144. रायगड. ह्याला काय म्हणतात? कसे आहेत? हे 60 रुपये पाव आहे. 60 रुपये पाव. हे काळे मूग आहेत. कसे आहेत? हे 40 रुपये. 40 रुपये काय? 40 रुपये पाव. पाव. मटकी कशी आहे? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. चवळी 50 रुपये पाव. अच्छा. हे काय लागतं? नाचणी. 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. 40 रुपये चार. 40. पोहे. हे गावठी पोहे 50 रुपये चार. 50 रुपयाचे अर्धा. आणि त्याशिवाय हे चिक्की आहे ना? हा ना, तिळाची चिक्की. तर हे कसं आहे? हे 400 रुपये. हे 50 रुपये. हा 50 रुपयाला. ज्यामध्ये 6 आहेत पीस. 50 रुपयाला. छान. गुळाचे हा ना? हां. आणि हे 400 रुपयाला आहे विथ बर्नी सकट ना? हां, म्हणजे सगळं ऑल ओव्हर पॅकेज 400 रुपये. ओके ठीक आहे. चला, तर हे बघा रायगडवरून लपून. हां, क्या आहे? बुलढाणा. ताई काय? अगं बाई, ह्याचं झाड असतं हे तर मला मी आज पहिल्यांदा बघते. बोलो. वाव, खूपच. कसं आहे? 4,500. असणारच ना, बरोबर आहे. समाई कशी? 3000 जोडी. 2,500 जोडी. थांबा, ती मोठी 3000 जोडी. 2,500 जोडी. ही 2,000 आणि ही 900ला जोडी है ना? हां. आणि ह्यातले बघा, हे सर्वात मोठं आहे आणि त्यातले छोटे 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 तुम्हाला भेटतील. अगदी. गोमाता कशी आहे? 600 रुपये. छान. 50. कसे आहेत गजराज? 2,000 जोडी. हां. छोटे हवे असेल तर कुठे? ही 700 रुपये जोडी आहे बघा. हलके आहेत हो, हलके. आणि मग ही डिझाईन केली आहे ती, ही पण हलकेच आहे. अच्छा. हां, हे जड आहे. हे कसे? 2,000 जोडी. लकड़ी का है ना? काफी हेवी है. बाप रे, बहुत हेवी है. खूप सुंदर आहे. सगळे पेंटिंग्स बघा किती छान आहेत. आता त्यांना काय मराठी बोलता येत नाही आहे आणि गर्दी एवढी आहे की त्यांना टाईम पण नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला फक्त व्हिडिओजमध्ये दाखवते. वाव.
पूर्ण कॉटनचा आहे बघा. कोण येते सॉरी हां. काय प्राइस आहे जी? 6000 सेट आहे पूर्ण 6000. पण ह्याच्यामध्ये दुपट्टा नाही येते? नाही दुपट्टा नाही येते. 6000चा पीस आहे बघा हा. खूप छान आहे. प्युअर कॉटनमध्ये आहे. किती? 1100 की 1800? 1800. हा जो आहे ना मॅडम कपडा हँडलूम आहे आणि हे मिरर हँडलूम सगळं हाताने आहे. मशीन कुठेच यूज नाही ह्याच्यामध्ये. हे जे काम केलेलं आहे ना आणि याचं फाईननेस जे आहे ना साईज कशी बघायची ते इनरवेअरचं आहे. 38 साईज 1500ला 2 आहे. इकडे काय रायगडचे मातीची भांडी आहे. वापरायला गेलं ना फक्त म्हणून वापरायला वापरू शकतो. पहिले पाणी सगळी होतं चिरलं का मग तो गॅसवर ठेवायचा रात्रभर. मग त्याच्यामध्ये तेल कांदा आणि खोबरं परतवायचं. जे करपलं का ते फेकून द्यायचं आणि मग तो भांड्यात तुम्ही वापरायचं. फर्स्ट टाइम कसं यूज करायचं मातीचं भांडं तसं ते सांगतायत की रात्रभर पहिलं पाण्यात भिजत ठेवायचं. नंतर दुसऱ्या दिवशी अरे वा इथे चूल पण आहे. रेडीमेड चूल आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर मग ते युजेबल होतं. असं त्यांची प्रोसेस आहे. हे पण बघा एक पेंटिंगचं सुंदर असं स्टॉल आहे B4. आणि मी कुठून येते कुठून जाते मलाच कळत नाही आहे. इतकं मोठं प्रदर्शन भरलेलं आहे नाही हे काय सांगू. सुंदर सुंदर पेंटिंग्स आहेत बघा. कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसतंय माहिती नाही आहे परंतु मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. खूप सुंदर अशी पेंटिंग्स आहेत. प्राईज अर्थातच सगळ्या वेगवेगळ्या प्राईज आहेत. तो हत्तीचं पण मस्तच आहे छान. हे काय मुंबईत जर तुम्हाला 1-2 दिवस राहण्याचा भाकरी भाकरी ना कशी? 60 रुपयाला पॅकेट. कारण काय माहितीये हा प्रोडक्ट आहे ना ब्रँडिंगला तर प्रॉपर तर हे बघा हे आता इथं तुम्हाला किती गर्दी भेटते. संध्याकाळचे 4 वाजायला आलेले आहेत आणि काय काय आहे ते बघूया आपण. फटाफट मी कव्हर करते. खरवस पहिलं तर खरवसच दिसतोय मला. नाही 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 हां अच्छा काय चिकन आहे की मटन आहे? हे चिकन आहे ना पण हा कसं आहे? 250 रुपये. चला 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 पुढे जाऊया. थाली कशी आहे भाऊ? चिकन थाली. चिकन इधर नहीं है, इथं नाही आहे चिकन. व्हेज आहे. व्हेजची थाली कशी आहे? ही स्पेशल मासवडी थाळी 180 रुपयाला आहे. स्पेशल मासवडी थाळी 180 रुपये. ओके हे काय? कोथिंबीर वडी. अच्छा हीच का मासवडी? ही मासवडी. ओके अच्छा चहा. तर बघा ताई अशा कोथिंबीरची वडी आहे ना ती. कोथिंबीरच्या वडीचे कसे काप करताय अशा प्रकारे. आणि इकडे बघा मासवडी आहे. प्राइस बघा 180 थाली प्लेट 70 रुपये फक्त मासवडीची. रस्सा पाहिजे असेल तर 30. मसाला वांग 150 रुपये. भाकरी भरीत भाकरी 100 रुपये. पिठलं भाकरी 100 रुपये अशी प्राइस आहे. चला ओके. हे काय मोदक आहेत की काय? काय अच्छा कोण आहे? तुम्हीच आहात? ओके
मोदक 50ला 5, व्हेज थाली 150 रुपये. मी 20 वर्ष आली, मी स्वतः करते. कुठून आलात ताई तुम्ही? शहापूर. कसं आहे पापलेट? पापलेट कसं आहे? एक 350 रुपये. हे 350 रुपये. आणि सुरमई कशी आहे? 350. मग थाली कशी? थाली 400, 450. ओके. कशी आहे थाली भाऊ? 200 रुपये. 200 रुपये. मध्ये एक भाकरी येणार, राईस येणार, चिकन येणार. आणि रस्सा. नाही, रस्सा हा ते त्यांना देत होतो, त्यांनी नाही बोलले तर मी याच्यात टाकले. ओके. नॉनव्हेज आहे सगळा. आहे काय? हा मटन रस्सा आहे. मटन रस्सा. हा मटन सुक्का आहे का? मटन सुक्का. मटन सुक्क. हे चिकन सुक्का आहे. चिकन सुक्का. हा रस्सा आहे. हे काय? कलेजी मसाला. कलेजी मसाला. हा वजरी मसाला. काय? वजरी मसाला. वजडी. ओके. थाली कशी आहे मग? कोणती मॅडम? आता ह्याच्यातली जर तुम्ही सगळ्यातले एक एक थोडं थोडं घेतलं तर थाली कशी होणार मग? कशी दे? 700 रुपये. 700 रुपयाला थाली. जर ह्यातलं जर प्रत्येकातलं थोडं थोडं घ्यायचं झालं तर. ओके. अच्छा, ठीक आहे. हाँ, राजस्थान है. ये वाला चाहिए, इतना दे देंगे. घेवर है ना वो? ओके. ये घेवर है, टिक्की चाट है, पापड़ी चाट है, पाव भाजी, छोले भटूरे. घेवर कैसा? घेवर अच्छा है. प्राइस क्या है? 150 रुपए का प्लेट है. ताबड़तोड़ एकदम लगता है. और दाल बाटी? दाल बाटी 200 रुपए, 50 रुपए का. अच्छे से कर. ह्याच्यामध्ये सुकट पण आहे. आणि हा तेच आम्ही सुकट म्हणतो त्याला. बरे, कसं आहे थाली? 200 रुपये. 200 रुपये. व्हेज पण आहे का? व्हेज 150 रुपये. ह्याच्यात एक वाटाण्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी आणि वरण भात. ओके.